आणि यानंतर मुंबई पुण्या व्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं काय होतंय तेही आपण बघणार आहोत। पाहूया जिल्ह्याच्या बातम्या। सुरुवात बुलढाण्यातनं। बुलढाणा जिल्ह्यात धावत्या बसमध्ये चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ। बस चालवताना मोबाईलवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। पोलिसांकडून 6 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। 6 जणांना अटक। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील लोहगावमध्ये शेतकऱ्याच्या बोरमधून येतंय गरम पाणी। 12 दिवसांपासून हे गरम पाणी येत असल्यानं गावात सगळीकडे चर्चा। परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात। तरुणाकडून खड्ड्याला हार घालून निषेध व्यक्त। यवतमाळ जिल्ह्यात कापसाला हमीभाव नसल्यानं शेतकरी संकटात। व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक लूट। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये थंडीचा जोर वाढला। थंडी रब्बी हंगामातल्या पिकांसाठी पोषक। गहू आणि हरभऱ्याची पिकंही बहरली। परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात। तरुणाकडून खड्ड्याला हार घालून निषेध व्यक्त। गोंदियामध्ये ई-केवायसीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम रखडली। गोंदियातील 4849 शेतकऱ्यांची अद्याप ई-केवायसी प्रक्रिया न झाल्याने शेतकरी हवालदिल। गोंदियात थंडीचा कडाका वाढला। किमान तापमान 12.2 अंशांपर्यंत घसरलं तर यंदाच्या सर्वात कमी तापमानाची गोंदियामध्ये नोंद।